ओम श्री गणेशाय नमः. सकया तो अद्भुत कार्य केले, अगणित तेची घडविले. असो रघुवीर म्हणे ते वेळो, चला सुवेळे जावं आता. आता म्हणजे शेताचं काम झालं, आता सगळे निघूया आपण. कुंचा फिरविला विरे नळे, तत्काळ उठली कपी दळे. बुवा कारणांदे ते वेळे, डळमळला भूगोळ. निशाण दाखवलं, चला आता उठा. त्यावेळी ते उठले सगळे, तर संपूर्ण भूमी अशी डळमळू लागली, हलू लागली गदगदा. भूगोळ म्हणजे धरतरी, डळमळला भूगोळ म्हणजे भूमी अशी हालायला लागली. सुमुहूर्त वेळा पाहुण, उठवणी चालले राम लक्ष्मण. दश योजने रुंद प्रमाण, सेना दाटली चालता. किती आहे? 10 योजने रुंद आहे. एवढी सेना संकट चालणार म्हणल्यानंतर तरी बी गर्दी झाली यांची, एवढं सैनिक होतं. कडेचे कोसळते वानर. आपण रस्त्याने निघालो, एक 10-15 जण निघालो आणि 4-5 जणांचा रस्ता आहे तो रुंदीचा, तर बाकीचे तिकडचे आणि इकडचे पडणार ना आजूबाजूचे. तसे आजूबाजूचे वानर पाण्यात पडायला लागले ना. कडेचे कोसळते वानर, सवेच उडी घेती चक्राकार. जरी झोप पाण्यात गेला ते चक्रीवाऱ्यासारखं चक्री घ्यायचे ना, ते पुन्हा रोडला रस्त्याला माघारी यायचे, पण पाण्यापर्यंत जात नसं. आवरी उन सत्वर शीतुपंथे चालती. पुन्हा त्या रस्त्यावर येऊन सगळ्याबरोबर चालायचे, पण पाण्यात स्वतःला बुडून देत नसं. रघुवीर चरण चाली जात, धावती सुग्रीव हनुमंत. सगळेच चाललेत, प्रभू रामचंद्र चालल्यात आणि हे फक्त चालतायत, पण त्यांच्याबरोबर हे बाकीचे धावतायत. मग राम कसे चालत असतील सांगा. म्हणते रघुत्तमा विपरीत, होईल आईशे वाटते. म्हणले प्रभू काहीतरी होणार असं वाटतंय. तुमचे पद लागताय वेळा, उद्धरतील सेतूंच्या शिळा. म्हणले प्रभू, हे परमेश्वरा, प्रभू राजा राम, तुमचे स्पर्श झाल्याबरोबर ह्या सेतूचा उद्धार व्हायला सुरुवात झाली. उद्धरतील सेतूच्या शिळा, होतील हल्ल्याईशा अबळा, पडतील गळा कपींच्या. म्हणले प्रभू, ज्याप्रमाणे त्या ह्याला उशाप होता कुणाचा, गौतम ऋषीचा, की तुझ्या ज्या ह्या पाषाण मूर्तीला ज्यावेळी रामाचा चरण स्पर्श होईल त्या टायमाला तुझा उद्धार होईल, तुला तुझं खरं रूप प्राप्त होईल. तसं म्हणले तुमचा स्पर्श पडल्याबरोबर ह्या शिळ्याचा उद्धार व्हायला लागला. या सगळ्या जर शिळा त्या काळातल्या सारख्या जर सजीव झाल्या तर प्रत्येक वानरच्या गळ्यात एक पडल ना. म्हणून तर त्याने हे उदाहरण दिलंय. कुटील भाव सोडून विनोद हासे सूर्यनंदन. कुटील म्हणजे मनातला वाईट भाव सोडून, सूर्यनंदन कोण तर सुग्रीव हसायला लागला. रूढला ते वेळा, काय म्हणतो, अंगदाच्या स्कंदावरी सौमित्री बैसे तेवसरी. आणि अंगद जो मुलगा होता वालीचा, त्याच्या खांद्यावर कोण बसलं, लक्ष्मण बसले. बाळ सूर्य उदयाद्रीवरी, त्याच परी शोभतसे. आणि सूर्यासारखा भासू लागला कोण, लक्ष्मण, कारण सुमित्राचा मुलगा आहे ना. सुवेळेशी आला रघुवीर, सेना उतरली अपार. लंका नगर गजबजले. आले सगळे लंकेमध्ये आणि लंका नगर गजबजून गेलं. शुकास केले होते बंधन, तो राघवे दिदला सोडून. तेने रघुपतीचे वंदोनी चरण, लंके माझी प्रवेशला. आणि लंकेमध्ये एकाला जायला सांगितलं. मग रावणा पुढे अद्भुत, राघव प्रताप शुक सांगत. म्हणे जयाशी समुद्र सरिता सहित, मूर्तिमंत भेटला. म्हणले समुद्र
मूर्तिमंत भगवंताच्या रूपामध्ये प्रकट झाला, रामाला भेटले. हो, धन्य प्रतापी रघुनंदन, जळी तारिले पाषाण, परमशक्त वानरगण, कळे काळाशी न गिनती. मोठमोठे पर्वत म्हणले आणि टाकले आणि एका राशी समुद्र बांधला. म्हणजे कळे काळाला सुद्धा न भिणारे असे हे वीर आहेत. तुम्ही निरोप जे सांगितले, तितके मित्रपुत्राशी कथिले, तवतीही धावोनी मजला धरिले, बांधोनी पाडले भूमीवरी. करुणा सागर रघुनंदन, तेने आज दिदले सोडून, आता राजा जानकी नेऊन, सत्वर रामाशी समर्पावे. म्हणले मला सोडून दिलं मी तर तुम्हाला सांगायला आलो, पण आता तुम्ही सीता मातेला त्यांच्या हवाले करा, त्यांना देऊन टाका. सखा करिता रघुनंदन, तेने चंद्रार्कवरी कल्याण, ऐकता क्षोभला रावण, म्हणे केले ताडण ती तुझ. अरे म्हणले हे सांगायसाठी आलास का इतक्या लांब, तिथनं वाचून जगून. हो, तर म्हणले म्हणजे त्याला मोठा राग आला रावणाला. आणि काय म्हणतात, भय घेतले मानसी, म्हणून भरते चावळशी. बघा, स्वप्नामध्ये माणूस स्वप्न पडतं आणि ते चावळत असतं, आणि आपण जर त्याला हलवलं ते काय म्हणतं, काय चावळतोय, नाही नाही काहीतरी वाईट स्वप्न पडलं होतं म्हणून भेट होतो मी स्वप्नामध्ये. असं तसं भय घेतले मानसी, म्हणून भरते चावळशी, शत्रुप्रताप मज पुढे वाणीशी, तरी मृत्यू पावशी निर्धारे. दुसऱ्याचा मोठेपणा माझ्यापुढे सांगू नको रावणा पुढं, नाही तर तुला खालास करून टाकेन, मारून टाकेन तुला. कारण त्याला मोठेपणा कोणाचा आवडत नव्हता. मग सुखाने सारण दोघा सांगे दशवदन, म्हणे सुवेळेशी जाऊन सैन्य गणवून या वेगी. अदृश्य रूपानं दैत्यांना पाठवलं आणि म्हणजे किती सैनिक आहे ते मोजून या. मुख्य मुख्य कोण वानर, त्यात मुख्य मुख्य मोठे वानर कोण आहेत, कोणा सवे किती भार, म्हणजे मेन मेन सेनापती जे आहेत त्यांच्या पुढं त्यांच्याबरोबर किती किती सैनिक आहे. असं ऐसे पाहुनी सत्वर परता रक्षुनी आपणा, आज्ञा वंदुनी दोघा जणी, कपी सेनेत आले ते क्षणी, वानर वेश धरुणी सायरा वैरा हिंडती. राक्षस वेशामध्ये फिरत नाही ते, वानरांच्याच वेशामध्ये फिरतायत, म्हणजे ओळखलं जाणार नाही ना. सेना धुंडोनी सकळ, मग जेथे असे अयोध्या पाळ. आणि वानरातमध्ये आधी घुसून घुसत जाऊन जाऊन ज्या ठिकाणी राम होते त्या ठिकाणी पोचले. लक्षित ते सभा मंडळ, उभे दूर राहून या. आता म्हणले ह्यातला नक्की राम कोण आहे ते बघूया. तो बिभीषणाची दृष्टी ते काळी, अकस्मात दोघावरी पडली. बिभीषण फार चतुर होता, त्याने इकडे तिकडे बघतात त्यात त्याच्या नजरेस ते दोघं आले, कारण त्यांचं रूप कसं आहे राक्षस होतं ना, ते बिभीषणला माहीत होतं. राघवा जवळ आणली, म्हणे हे रावणाचे हेर, ही सेना गणली समग्र, वेश पालटोने वानर, होऊन हिंडती स्वइच्छा. जसे का आपण खरंच वानर आहोत आणि आपण रामाचेच वानर आहोत असं समजून वानर वेशामध्ये ही संपूर्ण सैनिकाची यांनी गंती केली. चुना माखो निवायस, झाले जैसे राजहंस. चुना लावून कावळा कोटा राजहंस होतो का? मग ह्याने वानराचं रूप घेऊन कधी ती लपून राहील का माझ्यापासून? हो, झाले जैसे राजहंस, की धरुणी ब्राह्मणाचा वेश, मैंद जैसे हिंडती. बघा, ब्राह्मणाचा वेश कोणी बी घेऊन चालत नाही, तो ओळखू येतोच. की खोटी नाटे करुण, खऱ्यात मिळविती कुजण, मग परीक्षक काढती निवडून, दोघे जण तैसे धरिले. ज्याला माणसाचे पारख आहे, ज्याला दूरदृष्टी आहे, ती चांगल्या आणि वाईट माणसाला ओळखायला कधी विसरत नाही. मग राजाधिराज रघुनंदन, सुहास्यवदन बोले वचन. बरोबर रामचंद्र हसले
म्हणे या दोघास करी धरून दाखवा सैन्य समस्त हे. आता दोघांना बरोबर घ्या आणि संपूर्ण सैन्याची ओळख करून द्या, नुसतं मोजू नका. सकळ वृत्तांतानुनी म्हणा जावणे श्रुत करा दशवदना, तव ते म्हणती रघुनंदना मखपाळका विश्वेशा. आणि मग म्हणले प्रभू तुमचं एवढं मोठं हृदय आहे, आम्हाला एवढं सगळं मोजून दाखवलं, सगळ्यांची ओळख करून दिली आणि शेवटी आम्हाला सोडताय बी. जावा तुमच्या रावणाला सगळं समजून सांगा. आम्ही महिमा ऐकिला करणे तो रामाजी, देखिला नैनी असो श्रीरामाची आज्ञा घेऊनी, दोघे परतले लंकेशी. आणि ते दोन्ही दैत्य राक्षस पुन्हा कुठं रावणाच्या सभेमध्ये पोचले. आले देखोन दोघे हेरा षोडश खडांचे गोपुर, त्यावर चढला दशकंदर सेवका पार भोवते. रावणाचं सिंहासन फार मोठं होतं, इतकं उंच होतं की आपलं घर कमी पडल, घराची उंची कमी पडली एवढं मोठं ते शिखर म्हणजे त्याचं खुर्ची होती. हेरा प्रतिपुषे रावण सांगा येथून कोणाचे कोण, मग ते दाविती दोघे जण संकेत वर्ण लक्षुनिया. हां तसं नाही झालं, ते हेराला घेऊन गच्चीवरती गेले. जी माडी असते का काय 2, 3, 4 मजली असं गच्चीवरती येऊन गेले आणि म्हणले आता हेतून संपूर्ण प्रजा दिसत होते ना, रामाचे सैनिक दिसत होतं. आता म्हटले हेतून मला सांगा कोणत्या बाजूला कोणतं सैनिक बसलंय, कोणत्या बाजूला कुठला सैनिक बसलंय, आता मला इथून दाखवा. वानरसेना दशयोजन स्वभोवती उतरली विस्तीर्ण. चारी बाजूला इतकं मोठं सैनिक आहे किती दशयोजन म्हणजे 1-1 मैल पसरलंय. वानरसेना दशयोजन स्वभोवती उतरली विस्तीर्ण, एक पडता ते अचळ. एक वीर दैदिप्यमान बळवंतानी प्रतापी. आणि सांगितलं महाराज तो पहा तिथं हनुमंत आहे, तो पहा तिथं सुग्रीव आहे, तो पहा तिथं अंगद आहे. आणि मोठमोठे तर वीर आहेतच, पण यांच्या हाताखाली एवढं सैनिक काम करत आहे, म्हणजे लढण्यासाठी उभा आहे. वानर सिंधूचे मध्यमंडळ, ही समुद्रात प्रमाणात दिसतंय संपूर्ण सैनिक. जुत्पत्ती उभे भोवते सकळ, त्या मध्यभागी तमाल नीळ वस्त्राभरणे मंडित दिसे. आणि या सर्वांच्या मध्यभागी श्रीराम आणि लक्ष्मण बसलेले आहेत. कनक हरण चर्मी पूर्ण पोळला से रघुनंदन. आणि सोन्याच्या वस्त्र आहे, सोनेरी कलरचं वस्त्र आहे, त्या वस्त्रावरती ते झोपलेत, म्हणजे पितांबर हातरून झोपले होते. सुग्रीवाचे मांडीवरी शिर ठेवून गोष्टी सांगे कौतुके. जो पिवळा पितांबर नेसताना पिवळंच कपडा हातून झोपलाय तो राम आहे. आणि तो कोणाच्या मांडीवर, सुग्रीवाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेत आणि त्यांच्याशी बोलत आहेत. जाळुनी केला लंका नगर, जाळुनी गेला लंका नगर, सवेच घेऊन आला रघुवीर. आणि जो लंका जाळून गेला जो हनुमंत, तो लगेच श्रीरामाला घेऊन आला. तो हनुमंत वायू कुमार, हा वायूचा मुलगा आहे. चरण चुरी रामाचे, आणि हे रामाचं पाय दाबतोय, रामाची सेवा करतोय. रघुनाथ निकट बैसोन जे जे झाले वर्तमान, गोष्टी सांगे राम करणी. दैदिप्यमान दिनकर सूर्य, तैसा रामाचे पाठीशी सौमित्र. हो जसा सूर्याच्या पाठीमाग आपल्या अरुणाच्या पाठीमाग कोण आहे उभा, सूर्यनारायण उभा आहे. तसं रामाच्या पाठीमाग लक्ष्मण उभा आहे. पहिला अंगद महावीर, अंगद तर हा वालीचा मुलगा आहे, त्याच्या वडिलांना. हा तर सूर्याचा नातू आहे, कारण वालीला असं वर्तन होतं की तुला पाहिल्याबरोबर आधी ताकद संपत समोरच्या माणसाची. त्यामुळे रावणाला त्याने 4 वेळा असं काकद मारून नेलं होतं घरी, काकद धरून नुसते आकाश मार्गाने नेलं होतं घरी असते रावणाला.
तेव्हा कुठे गेलं त्याचं बळ? पहिलं सुषेण वैद्य महावीर. आणि रावणाच्या लंकेमध्ये एक सुषेण नावाचा मोठा वैद्य आहे. हा सूर्यसुताशी होय श्वशुर. हा सूर्यदेवाचा सासरा आहे तो वैद्य आहे तो रावणाच्या लंकेमध्ये. म्हणजे रावणाने इतक्या लोकांना बंदी करून ठेवलं होतं. 33 कोटी देवानं आणि ते त्याचे धन्वंतरी वगैरे काय होते ना देव, त्यांना सुद्धा बंदिस्त करून ठेवलं होतं. हो, पण देव म्हटलं कसं अमर आहेत ना. म्हणजे देह जर तिथं असला तरी पण 4 दिशेला आहेच उभा आहेच की प्रगट होता येत होतं त्यांना. पहिलं सुषेण वैद्य महावीर. हा सूर्यसुताशी होय श्वशुर. 20 कोटी वानर भार. त्या सांगा ते पुरुषार्थी. 20 कोटी सैनिक त्याच्याबरोबर एकट्याबरोबरच आहे. पहिलं जांबवंत कृज्ञक्षवीर. आणि जांबवंत हा मोठा वीर आहे. तयाचा 72 कोटी दळभार. पहिलं सेनाधिपती निळवीर. सामर्थ्या पार पैत्याचे. किती? 72 कोटी सैनिक आहे त्याच्याबरोबर, दळभार आहे. आणि या सर्वांचा सेनापती कोण आहे? निळ आहे, म्हणजे नळाचा भाव. जेने शिळी बांधला सागर. ज्यानं समुद्रावर सागर बांधला. नळ नाम बळ समुद्र. ह्या नळ नावाच्या त्याच्या भावाने समुद्रावरती सेतू बांधला. शरभ ऋषभ पर्वताकार. युद्ध समय वांछिती. असो आता वानर गण. त्याची नामे सांगता पूर्ण. उर्वीन पुरे करिता लेखन. बलार्णव सर्वही. बलशाली वानर आहेत. किती जणांचं नाव सांगावं? या सगळ्याचं नाव सांगा सुरुवात जर केली तर आकाशापुर पडेल इतके सैनिक आहे. या लागी दशकंदरा उधारे. त्याशी युद्ध करिता समरी. काळाची ही नवरे उरी. मग इतर ते कासे. काळ जरी आला समोर तर रामाच्या पुढे त्याचं काय चालत नाही आणि इतर सैनिकाचंही काय चालत नाही. नवरे मग इतर तेथे कायसे. म्हणजे ज्याच्या पुढं काळच म्हणजे पाया पडतोय. हो, मग त्या रामासंग बरोबर आणि एवढ्या मोठ्या सैनिकासंग कोण लढल? कुणीही लढू शकणार नाही. ऐशी बोलता शुकसारण. अत्यंत क्रोधावला रावण. म्हणे तुमचा शिरछेद करुण. टाकावायशे वाट तसे. उलट्या काळजाचा होता रावण. कसा? चांगलं ते ऐकणार, पण दुसऱ्याबद्दल थोडंसं जरी काय चांगलं सांगितलं ना लगेच तलवार मारणार, सोडणारच नाही त्याला. म्हणजे थोडक्यात इंग्रजासारखं. राग आला की लगेच गोळे. येर म्हणत्या मे तुमचे हेर. सत्य सांगावा समाचार. असत्य बोलू तरी साचार. दंड करावा माते. अहो, आम्ही तुमचे खरे सैनिक आहोत, खरे शिष्य आहोत. आम्ही तुमचीच बाजू धरणार, त्यांची कशाला धरू? आणि तुम्हाला तसं वाटत असतं आम्हाला मारून टाका. असो इकडे बिभीषण. समजता शिदावी तर्जनी उचलून. म्हणे पहिलं पहा रावण. गुप्रावरी चढला असे. इतक्या लांबचा रावण बिभीषणाने त्या पटाणातूनच दाखवला श्रीरामाला. म्हणजे तो पहा रावण गच्चीवर उभा राहिलाय आणि सगळं पाहतोय. 10 शिरावरी 10 छत्रे. 10 विलसती मित्रपत्रे. देव करी ढाळती चामरे. एकी पिक पात्रे धरील. बघा 33 कोटी देव हवा घालतायत. कोण पाय दाबतंय, कोण हात दाबतंय, कोण डोकं दाबतंय, पाठण दाबतंय. म्हणजे इतके त्याच्या सेवेला सगळे आहेत. हो, अहो तारांगण सुद्धा सगळं त्याच्या सेवेला आहे. हे गृहमंडळ सगळं त्यानं बांधून ठेवलं आहे. म्हणजे एवढा मोठा बदंड असा रावण होता. का? आता तो भगवंताचा महान भक्तही होता. म्हणून वर्णन कसं केलं बघा. 10 शिरावरी 10 छत्रे. दश गजानन आहे, म्हणजे दशशिरे आहे ना रावण, दशानन. पण प्रत्येक डोक्यावर एक छत्री आहेच.
धरलेली. मग त्याला काय म्हणतो आपण, जो राजा बसतो त्या राजाच्या डोक्यावरती ती छत्री असते एक प्रकारची. तसं दहा विलसती मित्रपत्रे, देव करी ढाळती चामरे, एके पिक पात्रे धरेली. आणि त्या राजाला थुकण्यासाठी एक झारी असते छोटीशी. राजाला थुकायची बारी जोरात पडली तर ते थुकायचं फुलदाणीमध्ये त्याला. जैसा मेघ उतरे पर्वता शिखरी, तैसा रावण भासे गोपुरी. रावण कसा दिसत होता, एखादा पर्वतच वर उभा राहिलाय. एवढा बलाढ्य होता रावण, काय बारका नव्हता, बलाढ्य होता रावण. अलंकार दीप्ती महीवरा, विद्युत प्राय झळकत असे. रात्रीच्या कशा लाईटा झगमग झगमग करतात, तसा तो त्याच्या अंगावर जे पांघरण होतं म्हणजे शेला वगैरे होता त्यात चमकत होता. हिरे माणिक मोती होते अंगावरती. ऐशी आपली संपदा पूर्ण, शत्रू लागी दाखवी रावण, छत्रछाये खाले राम सैन्य, झाकून गेले ते समय. बलाढ्य रूप धारण केलं. ते बी मोठा विराट रूप घ्यायचा ना, एवढं मोठं पर्वत असा रूप घेतलं त्यानं. त्याच्या अंगावर असलं आहे सगळं दाग गेले, पर्वतासारखाच बसायचा. आणि त्याचे सावले पडले होते त्या संपूर्ण रामाचे सैनिक त्या सावलीमध्ये त्यांच्यावर सावली पडली होती. रामाचं एवढं सैनिक चारी बाजूला होतं, त्यांच्यावर सावले पडले होते रावणाचे. मग तो रावण किती मोठा असेल सांगा. जैसे उठता मेघडंबर, खाल्याच्या दे जग समुद्र, जग समग्र, शेने सहित रामचंद्र, छत्र छाये तळी तैसा. बघा आकाशात ढगारे आले तर त्याची छाया पृथ्वीवर पडते, सावली पडते. त्याप्रमाणे त्याची सावली ह्या सर्व सैनिकावर चारी बाजूला पडली होती. कसा तो रावण असेल. देखो निलंकापती, कपिवीर क्षोभले चित्ती. आणि त्या रावणाला बघून ह्या वानरानं कपिला राग आला. सौमित्रे चाप घेतले हाती, निमेषार्ध न लागता. आणि लक्ष्मण रागीट होता. लक्ष्मण ताबडतोब धनुष्य हातामध्ये उचललं आणि काय झालं, लाविला अर्धचंद्र बाण, उडी उडती कर्ण, कल्पांत चपळे समान, चापापासून सुटला. लक्ष्मणाला जमत नव्हतं काय होतं, रागीट होता, रागीट स्वभावाचा. ते त्याचं असं पाहिल्याबरोबर लक्ष्मणानं लगेच धनुष्य उचललं, त्याला बाणच लावला, एका झटक्यात सोडला. पुढं काय झालं, बाण सोडल्यावर काय झालं, मुकुट छत्रे ते अवसरी, तोडून पाडली धरणीवरी. लक्ष्मणने एक बाण सोडल्याबरोबर तो अर्धचंद्र बाण होता ना असा, त्यामुळं तो बाण गेल्याबरोबर त्याचं पहिलं काय उडवलं, मुकुट उडवला. रावण घाबरला अंतरी, खाली झडकरी उतरला. मुकुट पडल्याबरोबर रावण बेला. आता मला काय खरं नाही, आपलं खाली उतरूया, आता थांबून काय उपयोग नाही. हे एका बाणाचं आपलं डोक्याचं हे मुकुट पाडला खाली. म्हणे कोण्या वीराचे संधान, पाडली दहाई छत्रे खंडून. एका बाणामध्ये 10 शिरावर 10 मुकुट होते, एकाच बाणात पाडले. का अस्त्ररूपी बाण आहे तो, दिव्य रूपी बाण आहे तो. तो काय साधा बाण नव्हता. पाडली 10 छत्रे खंडून, अन्नपान शेण गोडन लागे रावणा ते. काय जेवण जाते संध्याकाळ जेवाय बसल्यावर नाही, जेवणाला बघत बसला. कपाळ शुळे अरंबळे व्याघ्र, की वणव्यात आळे अजगर. बघा कपाळ शुळे अरंबळे व्याघ्र. व्याघ्राला जर चारी बाजूनं पकडायचा प्रयत्न केला तर वाघाला बी पळून जावं वाटतं, तो मोठमोठे नारडतो. त्यामुळं त्याप्रमाणे हा मोठ्यानं आक्रोश करू लागला की वणव्यात आळे अजगर. आणि जंगल पेटलं आणि तिथे एखादा अजगर फिरतोय तर ते होरपळणार ना हो, मग तेव्हा पळायचं बघणार किंवा मला वाचवा असं म्हणणारच की. तैसा दुःखे व्याप्त दशकंदर, चिंताक्रांत सर्वदा. त्याप्रमाणे त्या रावणाची परिस्थिती झाली. राम विजय ग्रंथ सुंदर,
हाची केवळ क्षीरसागर. कसं आहे? हा क्षीरसागर आहे. एवढी मोठी रामाने उपमा दिली. म्हणजे हा ग्रंथ जो होता हा क्षीरसागर आहे. आणि क्षीरसागरामध्येच श्री विष्णू शेषेवर विराजमान आहे. आणि तो क्षीरसागर कुठं आहे? पृथ्वीवर नाही, तो आकाशामध्ये आहे. साहित्य शेष शयन अरुवर वरी सर्वेश्वर पहुडला. आणि त्या क्षीरसागरामध्ये विष्णू आहे तो शेषाच्या शयेवरती झोपलेला आहे म्हणून सांगितलं. तेथे सप्रेम कळा लक्ष्मी. आणि त्या ठिकाणी जी लक्ष्मी आहे सदा विलसे पाद पद्मी. आणि लक्ष्मी कुठं? पायाजवळ बसलेली असते. तरी सद्भाविक श्रोते तुम्ही पार्श दगन हरीचे. काय सांगितलं? लक्ष्मी नेहमी विष्णूचे पाय दाबत असते, चेपत असते. आणि काय सांगितलं? तरी सद्भाविक श्रोते तुम्ही. ऐकणाऱ्यांना म्हटलंय, जे ऐकताय त्यांना काय म्हटलंय? तरी सद्भाविक श्रोते तुम्ही पार्षद गण हरीचे. तुम्ही हरीचे भक्त आहात असा मोठेपणा दिला ऐकणाऱ्यांना. सुंदरकांड संपले थोड पुढे युद्धकांड सुरस पूर्ण. आणि याबरोबर सुंदरकांड संपलेला आहे आणि पुढे युद्धकांड सुरू होणार आहे. ते रसभरित भक्तजन करोत श्रवण सर्वदा. आणि तेही भक्तांनी ऐकावं म्हणून सांगितलंय, श्रवण करावं म्हणून सांगितलंय. जो अयोध्यापती रघुनंदन तेने जिटाकुणी धनुष्य बाण दोन्ही कर जगणी ठेवून भीमात उभा असे. आणि तोच राम विठ्ठल बनून भीमा तीरावर उभा आहे, चंद्रभागे तिरी. कारण ती भीमाच आहे आणि ती चंद्रभागा झाली. चंद्रभागा का झाली? तर अर्धा टाकलाय म्हणून, पूर्ण नाही म्हणून चंद्रभागे तिरी म्हटलंय. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पांडुरंगा पुंडलिक वरदा भक्त हृदयारविंद मिलिंदा अभंगा वेदा जगद्गुरु. आणि हा प्रभू रामचंद्र कसा आहे? सद्गुरूंचा सद्गुरू आहे, अभेद आहे, त्याचा कधी भंगच होत नाही. अविनाशी परब्रह्म आहे, त्याचा कधी नाशच होत नाही. असा हा परब्रह्म आहे म्हणून सांगितलं. हाच प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये राहावं म्हणून सांगितलंय. अभंगा भेदा जगद्गुरु. स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिक नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर त्रयो विशंती अध्याय गोडा. रामचंद्रार्पणमस्तु शुभम भवतो. आणि हा श्रीधर स्वामी म्हणतोय हे वाल्मिकीने लिहिलेलं रामायण आहे, पण आम्ही त्यातलं थोडंसं घेऊन नाटक रूपाने तुमच्यापुढे सादर करतोय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.